खुर्च्या देखील लावलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे हे आयोजन आपण पाहतोय कुंभारवाडी बॉईजचं विशेष सहकार्य श्री हनुमान गणेश मंडळ कुंभारवाडी यांनी आपल्याला जे केलेलं आहे त्यांचा देखील आभार व्यक्त करूया। आज जे संपूर्ण संघ दिवसभरामध्ये खेळणार आहे त्यांना देखील सूचना असेल, कारण आपल्या स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे आपण देखील दोन्ही बाजूला स्टेजवरती स्टेजच्या बाजूला बसून घ्या। चला टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे फिल्डिंग लावून घ्यायची आहे। आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच टॉस जिंकला टीम शार्वी 11 बागलवाडी। कर्णधाराने निर्णय घेतला फलंदाजीचा आणि दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू देखील पाठवा। जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो। निनाई प्रतिष्ठान कुट्रे आपल्याला सातत्याने विनंती केली जाते, कारण आज जर तुम्हाला 4 षटकांचे सर्व सामने पहिली लढत जर खेळायची असेल तर आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, कारण ज्या प्रकारे आयोजन कमिटीने खूप मेहनत घेत असताना हे आयोजन केले तिसऱ्या पर्वाचं। दुसरी मॅच जय हनुमान मानाईनगर विपक्ष वांग व्हॅली महिन इन ॲक्शन पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती केली जाते, आपण देखील पहिल्या डाव अखेर टॉस साठी यायचं आहे। Yes sir. सूरज अगदी षटक क्रमांक 1 साठी सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आली। आघाडीचे फलंदाज मयूर आणि त्यांच्या साथीला विराज। लक्षात घ्या, बॉल साठी वाट पाहत बसू नका, नवीन बॉल घ्या आणि मॅच थांबवू नका प्लीज। आणि खेळाडूंना विनंती असेल आपण बॉल आणायला जाऊ नका। आयोजन कमिटी आहे तत्पर चेंडू आणण्यासाठी आणि मॅच अगदी थांबवू नका प्लीज। 20 मिनिटांचा अवधी दिलाय। 8:45 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय। दुसरा चेंडू पुढे सरसावून हवेत खेळलाय। टायमिंग झाला नाहीये, झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत। 2 धावा प्राप्त होतील। मयूर घारे पीटीपीएल मध्ये A1 जोडी म्हणून मयूर घारे यांचं नाव घेतलं जातं। खूप मेहनत करतात पीटीपीएल साठी, परंतु आज आपल्या संघासाठी धावा करायच्या आहेत, धावा कराव्या लागतील। 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील। कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, वाईट बॉल। एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल। एक्स्ट्रा धाव टीमच्या धावसंख्येमध्ये 4 धावा। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने अगदी 1 धाव मात्र प्राप्त होईल। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, फुल टॉस चेंडू, नो चेंडूचा इशारा केला जातोय। 1 धाव मात्र प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये। 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि फ्रेडचा चेंडू असेल। मयूर घारे यांना सुवर्ण संधी आली या षटकामध्ये। पहिल्या षटकामध्ये सूरज यांनी
अवांतर धावा देखील खर्च केल्यात आणि आता 9 चेंडू देखील हाताळलाय. मयूर घारे या फ्रीटच्या चेंडूचा फायदा उचलतील का? फ्रीटचा चेंडू, फ्रीटचा चेंडू आहे, नुकसान होणार नाहीये. झेल देखील सोडलाय, एक धाव देखील प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. वेलकम अक्षय मिरकुटे सर, आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आपलं देखील स्वागत. ऑन साइडला चेंडूला वळवलाय, एक धाव प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जात आहे विराज यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 9. 1 टू गो. षटक क्रमांक पहिला, शेवटचा चेंडू. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, हवेत खेळलाय चेंडू. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. ती आज चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा निश्चितच वाचवल्यात. 2 धावेने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर टीम शार्वी 11 बागलवाडी बिनगडी बाद 11. षटक क्रमांक 2 संतोष आलेत. संतोषांचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप कव्हर आहे तैनात. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम शार्वी 11 बागलवाडी. विराज बॅक टू द डगआउट. हॅलो चेक. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. चांगली सुरुवात टीम निनाय प्रतिष्ठान कुट्रे. ज्या प्रकारे आज या पहिल्या सामन्यामध्ये या दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळ कसा करतील, कारण सकाळचं सत्र आहे. धावा बनवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, परंतु कालचा पहिला दिवस ज्या प्रकारे आपण अनुभवला, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टॉप 4 मध्ये दाखल झालेत आणि आज कोणते 3 संघ असतील हे पाहिजे. कारण अ गटातून एसीसी नवीवाडीने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुसरीचा कॉल दिलाय, दुसरी धाव अंगलट येऊ शकते, परंतु गोलंदाजाने चुकी गेले. संतोष चेंडू पकडण्यामध्ये अपयश आला आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावेने घेतलाय. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 13 रन्स ऑन बोर्ड. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, धाव प्राप्त होणार नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. डॉट बॉल. धावसंख्या मात्र धावफलकावर स्थिरावत असताना 13. 3 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना सरपंच चषक 2025 चा दुसरा दिवस आपण पाहताय. फ्लिक केलाय, डीपला आहे. मिड विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता. फेकी. चांगली क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची धावसंख्या 14 धावा. फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह. मिड विकेट आहे, डीपला. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील घेतली जाते. क्षेत्ररक्षण खराब. दोन धावा प्राप्त होतील. 16 धावा धावफलकावर. 1 टू गो. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 16.
फुल लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल मयूर घारे यांना. 2 षटकांचा खेळ समाप्त. 17-1 टीम शारवी 11 बागलवाडी. संदीपांचा पहिला चेंडू फुल टॉस होता. मयूर घारे फायदा उचलता आला नाहीये. मयूर घारेंची स्माइल पहा, अगदी फटका खेळल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी स्माइल दिल्या. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82. मात्र ही क्षणचित्र टिपत असताना ओम साई MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. शॉट ऑफ लेन, आडवा बॅटने फटका खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. सूरज यांनी चुकी केली. 2 धावा मात्र प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 20 रन्स ऑन बोर्ड. पहा अगदी मयूर घारे, जर पाणी हवं असेल तर पाणी घेऊन जा मित्रांनो, कारण ज्या वेळेला तुम्ही सोमवार ते शनिवार काम करता त्यानंतर रविवारी खेळणं थोडंसं कठीण असतं आणि सराव नसेल तर मात्र धावल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टींची त्रास होऊ शकतो. चला, अगदी जर जास्त त्रास होत असेल तर त्यांना बाहेर पाठवा, हरकत नाहीये. अगदी कधी कधी तुम्हाला असा त्रास होऊ शकतो, कारण वॉर्मअप जर नसेल तर बॉडी गरम नसते आणि ज्या वेळेला शरीर तुमचं अगदी खेळण्यासाठी तयार नसतं त्यावेळेला तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु मी निश्चितच प्रत्येक खेळाडूला सांगेन की मित्रांनो, तुमच्या शरीराची काळजी घ्या, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा घटक आहात. क्रिकेट आहे, खेळतच राहायचं आहे, परंतु ज्या प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि या गोष्टींचा मात्र प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं असतं. नवीन फलंदाज दाखल होत असताना अक्षय, 20 धावा धावफलकावर. अक्षय यांना धावा कराव्या लागतील. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये. यस, फलंदाज 5. आपण त्याच दरम्यान एक शुभ सन्मान घेणार आहोत. सचिन पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून कूलर सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. ज्यांनी मालिकावीरासाठी आपल्याला बहुमूल्य योगदान दिले. स्वर्गीय जिजाबाई बाळासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन बाळासाहेब पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरासाठी जो कूलर दिलेला आहे त्या मान्यवराचा आपण विशेष शुभ सन्मान घेत आहोत. नॉट आउट. पंचांनी निर्णय बदललाय आणि पहिल्या सामन्यामध्ये खूप वेळ जातोय मित्रांनो. चला प्लीज मॅचला गती द्या. पंच धाव आहे का या चेंडूवर? नाहीये. डॉट बॉल. जय हनुमान मानाईनगर, वांग व्हॅली महिन, दोन्ही टीम आपण सज्ज राहा. चला प्लीज स्पीडअप करा टीम. निर्णय प्रतिष्ठान कुटरे. फुल लेनचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक.
अगदी जाणवलं होतं, परंतु पहा काय टायमिंग झालंय. पहिल्या क्षणाला वाटलं की चेंडू हवेत असेल, फटका फसलाय, परंतु चेंडू लॉंग ऑन क्लिअर केला. वॉट अ स्ट्रोक. फलंदाज शुभमच्या बॅटमधून खणखणीत षटकार आणि एक विकेट आहे. क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच टायमिंगच्या जोरावर लॉंग ऑन क्लिअर करत असताना शुभम यांनी आजच्या दिवसातील पहिला षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 26 रन्स ऑन बोर्ड. हुक केलाय. एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. वन टू गो. शेवटचा चेंडू बुंद्यात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, काठी उद्ध्वस्त केली. फलंदाज त्रिफळा बाद. सत्तावीसावा धाव फलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. ज्या प्रकारे निनाई प्रतिष्ठान कुट्रे फलंदाजी अगदी करत असताना 4-11 बागलवाडी चांगली गोलंदाजी केली. निनाई प्रतिष्ठान कुट्रे, सूरज असतील, संतोष असतील, संदीप असतील. अंतिम षटकासाठी अक्षय दाखल झालेत. हर्षल पाटील, हर्षल पाटील यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस, गॅप मध्ये फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा मात्र निश्चितच वाचवल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना 29 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली झाली या धावाची. शॉर्ट आर्म जॅक, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला, अगदी होता परंतु नकार दिलाय. संतोष होते डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एक सिंगल डबलने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. टीम 4-11 बागलवाडी. वेलकम आशिष सर. फुल लेनचा चेंडू. वॉट अ स्ट्रोक. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. गणेश यांच्या बॅट मधून सरपंच षटकार. या षटकाराने मात्र समीकरण बदललं जाईल. या डावातील दुसरा षटकार आलाय. 36 धावा धाव फलकावर. 36 रन्स ऑन बोर्ड. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, दिशा खराब. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. व्हाईट बॉल. सरपंच चषक 2025 दुसरं पर्व. हर्षल पाटील यांनी 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. महागडे षटक टीम आणि निनाई प्रतिष्ठान कुट्रेसाठी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर. सलगचा दुसरा व्हाईट बॉल हाताळला जातो या षटकामध्ये. हर्षल पाटील, टप्पा अद्याप मिळाला नाहीये आणि टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये धावा करायच्या आहेत. आणि जर धावा तुम्हाला करण्यासाठी एक चांगल्या धावसंख्येपर्यंत रोखण्याची गरज होती, परंतु पहा इथे व्हाईटची मात्र हॅट्रिक केली. एक छोटी धाव घेतली जाईल. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि त्यात यश प्राप्त होत आहे. व्हाईट +1 म्हणजे या 2 अवांतर धावा जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 40 आणि 3 चेंडूमध्ये हर्षल यांनी धावा खर्च केल्या तब्बल 13. डाऊन द लेग साइड. सलगचा 4था अवांतर चेंडू हाताळला जातोय. व्हाईट बॉल. 4 अवांतर चेंडू म्हणजे या 4 धावा देखील खर्च केल्यात आणि 4 चेंडू पुन्हा टाकावे लागतील. चला प्लीज टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे. 8:45 सामना चालू झाला होता.
आणि आता 9:03 अवधी झालाय. तुम्हाला 3 चेंडू 3 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. फास्ट करा प्लीज. हे षटक खूप महागडं आणि वेळ घेणारं ठरते. 5वा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी, खराब दिशा. आयोजकांचा वेळ वाया घालवण्याचा चांगला माणूस गोलंदाज हर्षल पाटील. आणि पहिल्याच सामन्यामध्ये अगदी हात फिरवत असताना आणि या षटकामध्ये त्यांनी चेंडू टाकले तब्बल 8 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू योग्य आहेत. म्हणजे पहा 11 चेंडूंचं षटक होईल. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डीपला स्क्वेअर लेग आहे. तैनात संतोष यांचे प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळेल हमी. सरपंच चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 46. कॅमेरामॅन प्रणय महात्रे 81-82. आणि बघा कॅमेरावर किती कठीण असतं. एका हाताने नाश्ता करायचा आणि एका हाताने कॅमेरा चालवायचा. परंतु ते सोपं काम करणं अगदी प्रत्येक कॅमेरामॅनचं काम. कमी गतीने टाकलेला चेंडू. शॉर्ट आर्म पुल. पुल इज अ सक्सेसफुल. लेफ्ट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अक्षय यांनी ठोकलाय षटकार आणि संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. टीम शारवी 11 बागलवाडी 52 धावा. अक्षय पाटील सेट ऑन फायर. शेवटचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. हा देखील वाईट बॉल. हर्षल पाटील काय गोलंदाजी करत असताना डोक्याला हात लावलाय. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. या षटकामध्ये हर्षल पाटील यांनी चेंडू हाताळलेत अद्याप 5. परंतु त्यांनी चेंडू टाकलेत 11. 5 अवांतर चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय अक्षय पाटील यांच्या बॅट मधून. खणखणीत दमदार दर्जेदार सरपंच षटकार. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम शारवी 11 बागलवाडी. टीमची धावसंख्या धावफलकावर 59 आणि 60 धावांचं लक्ष. निनाई प्रतिष्ठान कुट्रे. हर्षल यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 32 धावांचा महागडं षटक. सरपंच चषक या स्पर्धेमध्ये सर्वात महागडं षटक हर्षल यांनी हाताळलंय. 32 धावा एका षटकामध्ये खर्च केल्यात आणि 60 धावांचं लक्ष. निनाई प्रतिष्ठान कुट्रे. यस जय हनुमान मानाई नगर या संघाचे खेळाडू राहुल शेलर साहेब यांच्या माध्यमातून पीटीपीएल साठी 5000 रुपयांचं आम्हाला अगदी अप्रतिम आणि महत्वाची मदत लाभलेली आहे. आणि पप्प्या ही मॅच ऑनलाईन पाहतोय. अनिकेत यांच्या माध्यमातून देखील पीटीपीएल साठी रोख रक्कम 5000 रुपयांचं प्राइज अगदी आम्हाला दिलेलं आहे. एक बहुमूल्य मदत आणि ते पैसे देखील क्रेडिट झाले आहेत. केपीएल येते आणि पप्प्याला देखील केपीएल मध्ये खूप योगदान द्यायचं आहे. परंतु पीटीपीएल वर खूप प्रेम आहे संपूर्ण पाटण क्रिकेटमध्ये. जाऊया टॉस कडे. या दोन्ही टीम माणाईनगर वांगवेली महिन टीम प्लीज या कॅप्टन. चला टीम महिन आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय टॉस साठी. या पटकन कॅप्टन. चला कॉल कोण देईल. चला वांगमेली महिन कॉल देईल. स्विंग द टॉस छापा काटा हा कॉल द्यायचा तुम्हाला. आलाय तो काटा आणि टॉस जिंकलाय अर्थातच टीम जय हनुमान मानाई नगर या टीमने. निर्णय काय असेल. गोलंदाजी.
कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीमवरती? 25-30चं टार्गेट द्यायचं ठरले. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये, बॅटिंग करायची आहे, कुठेपर्यंत मजल माराल? असं काय नाही, चांगला रन काढायचा प्रयत्न नक्की असेल. असं काय टार्गेट असं काय नाही, समोरची टीम पण चांगली आहे, तर चांगला खेळण्याचा प्रयत्न नक्की करू. मान्यवर इथे उपस्थित आहेत. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? सरपंच चषक 2025 कुंभारवाडी बॉईज क्रिकेट क्लबचं हे आयोजन आहे, तर त्या ह्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांना माझी शुभेच्छा आहे की थोडी इथून पुढे सर्व करावं. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकले मायनाईनगर या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले बॅटिंग करण्यासाठी, अर्थातच वांगवेली महिन या संघाला. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स. लव जाधव सर, थँक्यू सो मच. साठ धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निनाई प्रतिष्ठान कुट्रे आघाडीचे फलंदाज सूरज आणि त्यांच्या साथीला निलेश कळंत्रे. शारीव 11 बागलवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा जर असेल तर. बॉलर नेम आबासो पहिलं षटक घेऊन सज्ज होतील. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. हर्षल पाटील यांनी 32 धावा खर्च केल्यात आणि त्या मात्र त्या आता या मॅच मध्ये निर्णायक असतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉस इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफला खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार. बॅकफुटला जाऊन कट केलाय सूरज पवार. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगला फटका, परंतु श्रीकृष्ण देवा कोळीवाड्याचं क्रीडांगण आणि क्रीडांगणामध्ये तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतील, कारण या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर पाठच्या बाजूला घोषांकित क्षेत्र आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. सूरज पवार त्यांच्या साथीला नितीश. सुरुवात चांगली झाली, शेवट कसा होईल हे पाहिजे. पंच करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. झेल अगदी हातातून निसटलाय. 1 धाव देखील प्राप्त होईल. हा झेल मात्र या मॅच मध्ये काय उपद्रव करेल. एक झेल देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो आणि त्या झेल नंतर मात्र प्रत्येक खेळाडू वेगळे रंग उधळायला सुरुवात करतो. आज भारतीय प्रजासत्ताक दिवस आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण पाहतोय सरपंच चषक 2025 चा दुसरा दिवस. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला तैनात. सरळ हातामध्ये मारलाय. कॅच प्रॅक्टिस केली जाते. सूरज मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. आशिष पवार इनेट नंबर 3 फलंदाजीसाठी दाखल होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 7-1. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आबासो. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक्स्ट्रा कव्हर शॉटला तैनात केलाय. डीपला स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1 टू गो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर 7-1 टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे. 60 धावांचा पाठला करायचा आहे कुट्रेला, परंतु आता KPL देखील येते. वन टू गो. अगदी सकाळची पहिलीच मॅच आहे, जरा समजू शकतो. जरा प्लीज मॅचला गती द्या. कमी गतीने टाकलेला चेंडू हा मात्र अगदी उजव्या एसटीच्या बाजूने गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता टीमची धावसंख्या धावफलकावर 6. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. आता 18 चेंडूमध्ये करायचे 54 धावा. मयूर घारे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. फलंदाज निलेश कळंत्रे आणि आशिष पवार. 18 मध्ये 54 करायचे आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल. 18 धावांची धावगती आवश्यक या मॅच मध्ये. टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या हातामध्ये सरळ मारलाय. झेलचा सराव केला जातोय या सामन्यामध्ये आणि सलग दुसरा धक्का दिलाय टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे. आशिष पवार बाद. मनोज दाखल झालेत क्रमांक 4 वर. खराब सुरुवात टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे. अशा प्रकारची अगदी प्रेक्षकांना देखील अपेक्षा नसेल, कारण ज्या प्रकारे मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात मात्र खराब झाली. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जाते फलंदाज मनोज यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 7. एकतर्फी सामना पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या बाजूला टीम शारवी 11 बागलवाडी एक मोठं लक्ष सेट केलंय. कमी गतीने टाकलेला चेंडू. बॅटची कडा. चेंडू गलीमध्ये गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. अशा या संपूर्ण स्पर्धेला पांडुरंग नागवा सर, अक्षय मिरकुटे सर हे 2 MC पॅनलचे पंच आपण पाहतोय. परंतु या मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली होती टीम शारवी 11 बागलवाडी, चेंडूसाठी जाऊ नका प्लीज. चेंडू तुम्हाला दिला जाईल. मॅच थांबवू नका. फिल्डिंग करणारी टीम मयूर घारे प्लीज आपल्या टीमला सांगा चेंडूसाठी जाऊ नका, वाट पाहू नका आणि मॅच थांबवू नका. आयोजन कमिटी तत्पर आहे चेंडू आणण्यासाठी. तुम्ही जाऊ नका मागे. मॅचला वेळ जातोय आणि आज आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. हाफ टॅकल चेंडू. अप्पर कट. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. सरळ हातामध्ये मारलाय आणि तिसरा झेल पकडला जातो या डावामध्ये. टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे फलंदाजीचा अगदी झेलचा सराव करत असताना शारवी 11 बागलवाडीसाठी
आशिष पवार बाद. शिवाजी दीक्षित आलेत नवीन बॅटर. एक अनुभवी खेळाडू आहेत. आता आपल्या संघासाठी धावा कशा करतील हे पाहायचंय, कारण ज्या प्रकारे MH50 या चषकामध्ये संपूर्ण कुट्रे पंचक्रोशीचं आयोजन आणि सर्वांनी योगदान मात्र ज्या प्रकारे दिलं होतं, शिवाजी दीक्षित साहेब यांचा देखील महत्त्वाचा वाटा होता. परंतु मी कौतुक करेन टीम शार्वी 11 बागलवाडीचा. पहिल्या 3 षटकामध्ये सर धावा नव्हत्या आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 32 धावा आल्या आणि तिथून कुठेतरी सामना फिरला आणि आता गोलंदाजी देखील चांगली राहिली. आबासो आणि त्यानंतर मयूर घारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना इन शॉट ऑन जॅक डीपला आहे क्षेत्ररक्षक. व्हॉट ऑफ फॅबुलस एफर्ट्स ऑन बाउंड्री लाईन. 2 धावा मात्र रोखल्यात, 2 धावा मात्र जोडल्या जातील. शिवाजी दीक्षित यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धाव फलकावर. मयूर घारे 1 to go. पदलाचा वापर केलाय. मिड ऑफ चेंडूचा अंदाज घेत असताना अंदाज चुकलाय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम निर्णय प्रतिष्ठान कुट्रे 12ला 3. आता 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत 48 धावा. बारा चेंडूमध्ये 48 धावांची गरज. गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि झेल देखील हातातून निसटलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील इथे प्राप्त होत असताना ज्या प्रकारे धावांसाठी धाव निर्णय प्रतिष्ठान कुट्रे या मॅच मध्ये सातत्याने चुका करते शार्वी 11 बागलवाडी, परंतु त्याचा फायदा अगदी घेता आला नाहीये. मी म्हणेन एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात अपेक्षित चांगली होती, परंतु सुरुवात खराब आणि त्यानंतर मात्र धावांची गरज आहे. 11 मध्ये 46 करायचे आहेत. फुटवरचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अगदी कडा लागली होती, यष्टीरक्षकाने चुकी केली. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. मनोज आणि त्यांच्या बरोबरीने शिवाजी दीक्षित. शॉट ऑफ लेंथ, वाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक उसळता चेंडू. 1 पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय गोलंदाज विराज यांना. आडवा बॅटने फटका खेळलाय. काऊ कॉर्नर आहे डीपला. मयूर घारे दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. अन्यथा ही धाव मात्र धोक्याची ठरली असती. एक सिंगल धाव जोडली जाईल. या सिंगलने मात्र पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 9 चेंडूमध्ये आता 44 धावांचं मोठं लक्ष, परंतु अशक्य नाहीये. पुढे सरसावून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाईल आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. 8 चेंडू मध्ये आता 43 धावांची गरज आहे. 7 षटकार मारावे लागतील. टॅपचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. धाव प्राप्त होणार नाहीये. धावसंख्या स्थिरावते 17. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलने टीमची धावसंख्या 3 षटकाखेर 18. 6 चेंडू मध्ये 42 ची गरज. सहा चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता.
7 षटकारांची गरज आहे. एखादा अतिरिक्त चेंडू आला तर मात्र मॅच मध्ये अगदी रंगतता निर्माण होईल का, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पहिला चेंडू चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर जातोय. डॉट बॉल. सामना आता खुला झालाय. टीम शारबी 11 बागलवाडी या मॅच मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करत असताना पहिला सामना विजयाच्या अगदी दिशेने वाटचाल करते. लेग ब्रेक चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय. चायनीज कट. एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण इथून तर पराभव टाळू शकणार नाहीये टीम निनाय प्रतिष्ठान कुट्रे. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे शारबी 11 बागलवाडी. चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर चेंडू अजून बाहेर जातोय ऑफ स्टंपच्या, आणि ज्या प्रकारे चेंडूला फ्लाईट दिली जाते गोलंदाज KB यांच्या माध्यमातून. अनुभव आहे 40+ चे खेळाडू. गोलंदाजी पहा अगदी चांगल्या टप्प्यावर करत असताना. हा देखील चांगला लेग कटर. प्रत्येक चेंडू फिरवला जातोय. प्रत्येक चेंडूवर चेंडूला फ्लाईट दिली जाते. प्रत्येक चेंडूला चांगला वळवला जातोय, आणि ही KB यांची खासियत आहे. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो, आणि अनुभवाचा वापर करत असताना KB 2 चेंडू 41 ची मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. सामना पूर्णपणे शारबी 11 बागलवाडीच्या माध्यमातून जात असताना योगी एक धाव खर्च केली आहे सर या 5 चेंडूवर, आणि काय गोलंदाजी केली आहे. मास्टर क्रिकेटर, आणि मास्टर क्रिकेटर कसे असावे पहा. अनुभवाचा काय वापर केलाय. चेंडूला फिरवलं जाते. अगदी जसा भोवरा फिरतो तसा चेंडू फिरवण्यामध्ये हातखंडा KB. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. काऊ कॉर्नरला आहेत मयूर घारे, आणि हा मात्र पराभवातील अंतर कमी करण्याची एक धाव. अभिनंदन टीम शारबी 11 बागलवाडी. सामना जिंकलाय तब्बल 39 धावांच्या मोठ्या फरकाने, आणि या 39 धावांनी मोठा विजय प्राप्त केलाय. हार्डलक बॅडलक निनाय प्रतिष्ठान कुट्रे, तुम्ही तुमचा देखील सहभाग राहिला. कुट्रे प्रीमियर लीग साठी आपल्याला देखील खूप सारे शुभेच्छा, कारण KPL येते. अभिनंदन टीम शारबी 11 बागलवाडी. या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच अक्षय पाटील, ज्यांनी धावा केल्या 19 ठरले या मॅचचे सामनावीर. या